सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन हे शिवसेनेमध्ये आता प्रवेश करणार असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत। आजच रात्री थोड्याच वेळात कदाचित महाजन यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होऊ शकतो। मनसेमध्ये गळचेपी झाल्यामुळे प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत असल्याचं म्हटलेलं होतं आणि आता प्रकाश महाजन हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात प्रकाश महाजन हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। चंद्रपूर महापालिका निवडणूक ही सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातच भाजप लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक नेत्यांना आदेश देत सांगितलंय। चैनसुख संचेती हे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेत। अशोक नेतेंकडे निवडणूक प्रभारीपद दिलं गेलंय, तर निवडणूक प्रमुखपद किशोर जोरगेवार यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांकडून करण्यात आलेला आहे। मला वाटत नाही की ज्या पद्धतीने यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे, कुठेही एकत्र येऊन भाजपा लढतील आणि यापेक्षाही जास्त विरोध निवडणूक प्रमुख म्हणून जोरगेवारांची नियुक्ती केली। नंतर एक राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी आणले आणि आता परत एक स्टेटमेंट असं आलं की सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात परत चंद्रपूरची महापालिका होईल आणि सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात जर का महापालिकेचं इलेक्शन लढलं तर जोरगेवार काही शांत बसणार नाही। म्हणजे भाजपाची अंतर्गत गटबाजी ही पुन्हा जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हा काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार नाही। मी कधीही नाराज नव्हतो असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। भाजप हा माझा पक्ष आहे, फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हे घर आमचं आहे असं म्हणू नये असंही मुनगंटीवार म्हणतात। मी नाराज कधीच नव्हतो, हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। भिवंडी पडगा हद्दीमध्ये भरधाव 4 चाकीकडून एका दुचाकीला धडक दिली गेलेली आहे। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत। पडगा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलेला आहे। वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।